लहान मुलाला जरी विचारलं तर आमचा अभिदा आणि मोठ्या नाही म्हणलं तर माझा अभि हे म्हणण्याचं टायटल जे आलंय त्यांच्याकडं ते त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत ह्यामुळं आलेला आहे. तो काय कुठला नेता असल्यासारखा वागत नाही, आपल्या घरातला असल्यासारखा वागतोय. आम्ही माझा गेल्या 16 वर्ष लागतोय. कार्यसम्राट जनतेनं त्याला कार्यसम्राट ही पदवी दिली आहे. आबीला रात्री जरी फोन केला तरी आबी तत्पर आहे. अभिजित खटकर या नावानं फार मोठेपण आहे. आबी खटकर सत्य असो नसो कुणाचंही काम असो ते 100% काम होते. आपला आबी हक्काचा आबी असं जे टॅग लाईन आहे ही लोकांनी दिली, यांनी कुणी काय सुचवलेली नाही. बरेच नसताना सुद्धा त्यांना प्रकाश आंबेडकरचे पालकमंत्र्यांच्या मार्फत किंवा स्वतःचे नगरपालिकेत जाऊन सुद्धा या भागाचा विकास केलेला आहे. लोक माहितीला ही 100% मतदान करणार. या प्रभागात अभिचं वातावरण जास्त आहे. प्रभाग क्रमांक 20मध्ये अभिदादा खटकर हा एकच नारा आहे आणि भगवा झेंडा हा एकच फडकवणारा झेंडा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काय असू दे, पूर असतं का असू दे, पाण्यात कुठलाही प्रश्न असू दे, आबीच्या घरात गेल्यावर माणूस परत येत नाही काम झाल्याशिवाय. प्रभागात या 20 नंबरच्या प्रभागात तरी आबीचा विजय हा निश्चित आहे. या प्रभागाला अभिशिवाय पर्याय नाही. कुठल्याही भागात जावा अभिचं नाव तुम्हाला ऐकायला मिळणार. नगरसेवक अभिसारखा असावा. आमचा अभि हक्काचा अभि याचंच वातावरण आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा नगरसेवक कसा असावा, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल, काय वातावरण आहे सध्या इथं? प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही आहोत, मतदार आहोत. आणि 20 मध्ये आमचा अभि हक्काचा अभि याचंच वातावरण आहे. इथं दुसरा कुठला उमेदवाराचा प्रचार दिसेल तुम्हाला, पण मतदान दिसणार नाही. ठीक आहे, नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणात अभि खटकर यांना पसंती मिळते, काय कारण असेल सर? कारण त्याचा स्वभाव, ते 10-15 वर्ष त्यानं केलेलं काम, कुठलीही सत्ता नसताना त्यानं समाजासाठी दिलेलं योगदान, हे प्रमुख घटक त्या अभिच्या पाठीची सर्वसामान्य जनता असण्याचा आहे. नक्कीच कोणतंही पद नसताना त्यांनी इतकी विकास कामं केल्यात, काय सांगाल याबद्दल? त्याने कुणाचाही वैयक्तिक प्रश्न असो, कुणाचं मयत झालेलं असो, कुणाचं आणखीन घरात प्रॉब्लेम असो, आजारी असो, त्याचे वैयक्तिक जाऊन त्यांना मदत केली आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता ही अभिच्या बरोबर आहे. कशी आहे अभि खटकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अगदी तो काय कुठला नेता असल्यासारखा वागत नाही, आपल्या घरातला असल्यासारखा वागतोय. त्यामुळं त्याला कोणी हाक मारावी, अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत त्याला लोक ओळखतात. सर्वसामान्य माणूस त्याला ओळखतात. आणि त्यामुळं या प्रभागाला अभिशिवाय पर्याय नाही. 100% युतीचं राज्य या महापालिका येणार. गेले 15 वर्ष विरोधी पक्षानं या राज्या आमच्या जिल्ह्यात शहराची अक्षरशः धुळीधार झालेली आहे. कुठलाही विकास कामं नाही, हद्दवाढ नाही, काय नाही. आम्ही माझा गेल्या 16 वर्ष लागतोय. कार्यसम्राट जनतेनं त्याला कार्यसम्राट ही पदवी दिली आहे. 16 सकाळी 7 ते रात्री 12 वेळ नाही, काळ नाही, काही 16 वर्ष ते राहावं लागले पोरग. तळागाळातले 5 वर्ष पोरग्या बसलं, 80 वर्ष माता आम्ही ज्येष्ठपर्यंत त्याच्या पाठशी आहोत. 24 तास अवेलेबल असणारे एकमेव उमेदवारांचे अभि खटकर, आणि त्यांना पालकमंत्र्यांनी शपथ दिलेला आहे. इथं पॅनेल आहे युतीचं 4 कमळ आणि 1 आमचा धनुष्यबाण. ह्या 20 मध्ये येणार हे आम्ही गावी देतोय आणि अभि यात नेतृत्व करतोय. पालकमंत्र्यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे आम्ही इथं 100% अभि येणार आहे. पालकमंत्र्यांनी काही कामं केलं काय? 100% पालकमंत्री 10 कोटी आता दिलेला आहे. आचारसंहितामुळे ते तटले, कामं सुचवलेले आहेत अभिना. आचारसंहितामुळे ती कामं तटल्यात. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभि खटकर यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? कारण माहिती त्याचा स्वभाव आणि त्याचा काम करायची पद्धत, त्याची काम करायची पद्धत अगदी छोट्या 4 वर्ष पोरग्यापासनं 80 वर्ष म्हातापर्यंत तो राबते. 24 तास राबते. कोरोना असून दे, काय असू दे, पूरग्रस्त का असू दे, पाण्यात कुठलाही प्रश्न असून दे, आपल्या घरात गेल्यावर माणूस परत येत नाही काम झाल्याशिवाय. आणि एक अगदी एकनिष्ठ माणूस, काही नाही स्वार्थ, काही नाही.
पदरमोड करून राबणारा एकमेव कार्यकर्ता आमच्या मतदारसंघात आहे. आमचं भाग्य समजतंय असं आम्हाला. आणि आत्तापर्यंत सगळे पर ह्याच्यातलेच होते. आता स्थानिक आम्हाला हक्काचा गावला आहे, हे आम्हाला आनंद आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% आमच्या 5 ह्या 20 मध्ये तरी महायुतीच येणार. 5च्या 5. महापालिकेची निवडणूक होते, 20चा विकास झालाय का या प्रभागाचा? या प्रभागाचा नाही, पूर्ण कोल्हापूरचा सुद्धा विकास झालेला नाही. सर्वत्र जर पाहिलं तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रकार आहे. या जे महाआघाडीचं जे आत्ताचे जे ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी कोणतंच काम केलं नाही आणि त्यांच्याकडं कुठलं व्हिजन नाही. आणि आत्तासुद्धा ते काही खोटे आश्वासन देतात, पण त्यांच्याकडे व्हिजन नसणारी माणसं आहेत ती. आता आपल्याकडं जे महायुतीचं जे आता पॅनेल आहे, त्या पॅनेलमध्ये अभिसारखा तरुण तडफदार उमेदवार आहे. त्याचबरोबर त्याचं जवळजवळ 16 वर्ष तो कार्यरत आहे, सतत कार्यरत आहे. आता 2 कार्यालय ठेवून तो सतत कार्य म्हणजे काय, कुणाचा काय आजारी असेल, कुणाला ॲम्ब्युलन्स असेल, काही आता लाईफ केअरसारखे काही डायग्नोसिस सेंटरमधून त्यांनी काय केलेलं आहे, सवलतीच्या दरात वगैरे रक्त तपासणी वगैरे सर्वसामान्य लोकांचे जे आजार आहेत या बाबतीत असेल किंवा ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत असेल. आबीला रात्री जरी फोन केला तर आबी तत्पर आहे. आणि मग जर अशा जर उमेदवार आपल्याला जर लाभलेला आहे तर आपण मागं का राहायचं? त्यामुळं प्रभागात या 20 नंबरच्या प्रभागात तरी आबीचा विजय हा निश्चित आहे, ही म्हणजे कुणीही सांगू शकेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतिसाद लाभतो जनतेचा, काय कारण आहे? का म्हणजे हक्केला उभा राहणारा आपला आबी, हक्काचा आबी असं जे टॅग लाईन आहे ही लोकांनी दिली, त्यांनी कुणी काही सुचवलेली नाही. त्याच्याकरता जर आपण जर विचार केला तर तरुण आणि तडफदारपणे त्याचे जे कार्य आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल त्यांच्या समस्या, त्यांना पावसाळ्यामध्ये सुद्धा आता काही छत्र्या वगैरे पुरवणं किंवा कोण गोरगरीब जर अडला असेल तर अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन कामं करणं, सत्ता नसतानाही कामं. किंवा आता पालकमंत्री आहेत, प्रकाशराव आंबेडकर जे पालकमंत्री आहेत यांच्या यानं बऱ्याच म्हणजे आता निधी मंजूर झालेला आहे, पण आता तो आचारसंहितेमध्ये थांबलेला आहे. आणि नक्कीच या प्रभागाचा हा कायापालट हा आबी केल्याशिवाय राहणार नाही. अभि कतकर आणि प्रभागातील माणसांचं नातं कसं आहे? आबी कतकर म्हणजे आता जर आबी जर रस्त्यात उभा राहिले, आता तर कार्यालयात दारात उभा राहिले तर ते सुद्धा प्रत्येक व्यक्तीला अगदी मावशी, ताई ह्या पद्धतीनं ओळखतात. आणि आबीला सुद्धा आपला आबी, हक्काचा आबी म्हणजे आबी हा घरातला माणूस सगळं समजलं जाते. कारण की आता 16 वर्ष राबणं किंवा एवढ्या पद्धतीनं म्हणजे एवढं करणं सोपं नाही. तरी सुद्धा आत्तापर्यंतच्या इलेक्शनचा त्याचा अनुभव आहे आणि अगदी लहान तरुणपणापासूनच त्यानं काय केलेलं आहे त्याचा म्हणजे या समाजसेवेमध्ये आहे आणि त्याच्या रक्तामध्ये अंगात ही काय पूर्ण समाजसेवा भरलेला आहे. म्हणून आबी हा सर्वांचा प्रिय आहे आणि हेच आबीचं वैशिष्ट्य आहे. भगवा फडकेल का महापालिकेवर? महापालिकेवर युतीचा भगवा हा नक्कीच फडकेल. कारण की यांचे जे महाआघाडीचं जे आता त्यांनी केलेला हा कारभार आहे, कारभार म्हणण्यापेक्षा हे खड्डे किंवा कुठलीही सुविधा नाही, त्याबरोबर प्रभाग वाढीला, शहराच्या हद्दवाढीला सुद्धा काही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं त्यांचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकेल. इकडचं वातावरण म्हणजे संपूर्ण महायुतीचा जो प्रचार जोरात दिसतोय, हा महायुतीचा प्रचार जोरात चालू आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून अभिजित कतकर निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? अभिजित खतकर ह्या नावानं फार मोठेपण आहे. आत्तापर्यंत त्याने गेले 16-17 वर्षे कुठचंही पद नसताना संपूर्ण आमच्या 79 नंबरमध्ये पूर्णमध्ये मदत केलेली आहे. प्रत्येक घरोघरी तो पोचलेला आहे. जिथं लाईट असू दे, रस्ता असू दे, गटर असू दे, कोणत्याही कामासाठी तो फुडवून येतो, एका कॉलवर हजर होतो. पद नसताना सुद्धा त्यांना प्रकाश आंबेडकरचे पालकमंत्र्यांच्या मार्फत किंवा स्वतःचे एमचे नगरपालिकेत जाऊन सुद्धा या भागाचा विकास त्यांनी केलेला आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणूक महायुती येणार आणि आबी हा जास्तीत जास्त मतांना, प्रचंड मतांना विजय होणार. कसं आहे अभि कतकर आणि जनतेचं नातं कसं आहे? मित्रच आहे तो. कुणाला संपूर्ण प्रत्येक घरोघरी तो पोचलेला माणूस आहे. लहान मुलापर्यंत थोडं मोठ्याच्यापर्यंत तो संपूर्ण सगळी पोचलेला आहे. प्रत्येकाला आबी हाक मारतात, तो सुद्धा प्रत्येकाला साथ देतो. काय वाटते तुम्हाला नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आबीसारखा असावा. आबी हा एक नंबर माणूस आहे आणि हक्काचा आबी आहे. त्याच्यामुळं आम्हाला आबीबद्दल एकदम अभिमान आहे आणि 100% ही बसणार. मोठ्या प्रमाणात जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतोय खतकर यांना, काय कारण आहे? कारण म्हणजे तो तसा 15 वर्ष त्यानं कामं केल्यात आणि तो लहानापासून मोठ्यापर्यंत
असं म्हणजे बहिणी भावंडासारखा असा वावरलेला आहे. काय चुरस आहे या निवडणुकीत? सुरस म्हणजे बघा आता काय ते आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही फक्त आणि युती हे आम्ही हे केलेलं आहे. अभि कतकर आणि जनता हे नातं कसं आहे? एकदम चांगलं आहे, बर. एक नंबर नातं आहे. नात्याबद्दल काही विषय नाही. यावेळी भगवा फडकणार काय महापालिका? फडकणार 100%. 100% पडत. काय सांगाल या 20 प्रभागात हवा कोणाची आहे? माहितीची का माहितीलाच का पसंती एवढी? देशात राज्यात जर विकास व्हायचा असला तर येथीलच निवडून दिलं पाहिजे ना, फंड येण्याच्या दृष्टिकोनातून. युतीचे उमेदवार आहेत अभि कतकर, काय सांगाल यांच्यामध्ये? अभि कतकर सत्य असो नसो कुणाचंही काम असू दे 100% काम होते. सत्ता असू दे नसू दे, आणि सत्ता असलं तर मग आणखीन कामं होणारच. माझं वैयक्तिक एक काम होतं मग कॉर्पोरेशनमध्ये 2 मिनिट चालवण्यात एवढे मंजुरी मला मिळाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक मोठा प्रतिसाद अभि कतकरांना मिळतोय, काय सांगाल याबद्दल? त्याचा स्वभाव गुण चांगला आहे. कोणी असू दे, ते वयस्कर असू दे, लहान मुलं असू देत, आपला अभि हक्काचा अभ्यास ते एक हेच पडलेलं आहे. त्यामुळे जनतेमध्ये अभिमुळेच सर्व इथे 400 सपोर्ट चांगला मिळणार आहे. काय होईल या निवडणुकीत? काय नाही, एकतर्फी होईल इथे मध्ये. काय वाटतंय तुम्हाला? विकास या प्रभागाचा झालाय काय? विकास हा प्रभाग सगळ्यात म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये हा सगळ्यात मोठा, म्हणजे हा प्रभाग ह्यामध्ये 5 उमेदवार, बाकीच्या ह्याच्यामध्ये 4 उमेदवार आहेत, पण इथं 5 आहेत. त्यामुळं हा जवळजवळ 32,000 ते 32,500चा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथं काय आहे, जनतेला जी सुविधा पाहिजे आहेत, गटर, पाणी, रस्ते, लाईट, म्हणजे ज्या हे ना त्या मनानं अजून काय झालेलं नाही. आणि 10 वर्षे झाले हे प्रशासन असल्यामुळं जे नगरसेवक पहिले निवडून गेले ते ह्या प्रभागामध्ये स्थानिक नव्हते, ते बाहेरले असल्यामुळं ह्या प्रभागामध्ये ते येऊ शकले नाहीत, आलेच नाहीत. एकदा निवडून गेले ते आलेच नाहीत. त्यामुळं इथला बराच काही कामे अजून रगडलेली आहेत, आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला तरुण आणि तडफदार उमेदवार पाहिजे आहे. त्यासाठी शिवसेनेकडून आणि 4 उमेदवार आमचे भाजपाकडून, त्यामध्ये पण सगळे तरुण आहेत. आणि त्यामुळे लोकांची मतं ही तरुण उमेदवाराकडं आता जास्त करून त्यांचं एक मन आहे की तरुण म्हणजे आपल्यापर्यंत पोचण्यासाठी यावा, आपल्या घरापर्यंत असा उमेदवार अभि, ज्याला कुंभार, जाधव ही म्हणजे अगदी काम करणारे नगरसेवक आता उभे केलेले आहेत. आणि यामध्ये भगवा 100% कोल्हापूर जिल्ह्याला, कारण राज्यात आणि देशात राज्यात ही सत्ता युतीची असल्यामुळं इथं कोल्हापूर जिल्ह्यात युतीची सत्ता यावी ही सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं त्यांना प्रतिसाद भरघोस मिळत आहे. लोक माहितीला मतदान करतील काय? लोक माहितीला ही 100% मतदान करणार, कारण त्यांना माहीत आहे की हा विकास जर करायचा झाला असेल तर युतीलाच निवडून दिलं पाहिजे. का नाहीतर इथं निधी दुसरी जर महाविकास आघाडी येईल तर ते त्यांना निधी एवढा आणता येणार नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये 100% युती हा या निवडून यायचं. या प्रभागात अभिचं वातावरण जास्त आहे. धनुष्यबाण काय कारण असू शकते याचं? गेली 15 वर्ष तो काम करतोय ह्या भागात. म्हणजे फक्त ह्यासाठीच नव्हे तर तो समाजसेवा सगळीकडे करतोय. हे सर्व बाजूने दिसतंय. हे सर्व बाजूने दिसतंय. तुम्ही कुठेही जावा, कुठल्याही भागात जावा, अभिचं नाव तुम्हाला ऐकायला मिळणार. अभि कतकरांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, काय कारण असल्याचं? तो सगळ्यांशी कनेक्ट आहे. अभिदादा सगळ्यांशी कनेक्ट आहे. कुठल्याही भागात जावा तुम्ही, अभिदादा सगळ्यांशी कनेक्ट आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? एक फोन, अभिदादा हजर. कुठंही असो, कुणाचा वाढदिवस असो, कुणाचा काही कार्यक्रम असू दे, कोण एक्सपायर झालेला असू दे, अभिदादा तिथं हजर आहे. कोणतंही पद नसताना त्यांनी इतकी विकास कामं केल्यात, काय सांगायला याबद्दल? खूप कौतुक करण्यासारखं आहे. ही गोष्ट खूप कौतुक करण्यासारखी आहे की कोणतंही पद नसताना अभिदादा
सगळ्यांसाठी झटत आहे. ह्या निवडणुकीत काय होईल? काय होईल अभिदादा निवडून येणार 100%. मोठ्या प्रमाणात जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतोय. काय म्हणजे कारण काय आहे याचं? त्याची समाजसेवा, बर, लोकांच्या प्रती असलेला त्यांचा महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. प्रतिसाद आहे काय महिलांचा. महिलांसाठी सुद्धा तो अगदी तेवढ्याच तत्परतेनं हजर असतो. कुठेही काही एक फोन केला ना तर तो हजर असतो. महापालिकेवर भगवा फडकेल काय? नक्कीच 100%. प्रभाग क्रमांक 20 मध्ये अभिदादा खतकर हा एकच नारा आहे आणि भगवा झेंडा हा एकच फडकवणारा झेंडा आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रतिसाद हा महिलांच्याकडून, म्हणजेच अभिदादांच्या वहिनी बहिणी ह्या सगळ्या एकजुटीनं रस्त्यावर उतरलेल्या आहेत की आम्हाला काम हवंय, कामाचा पुरावा हवाय. पद नसताना जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीसाठी आम्ही पाठपुरावा आणि पाठिंबा देणारच आहोत 100%. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळण्याचं कारण काय? कारण त्यांचं कामच पुढे पुरावा आहे. कारण पद नसताना त्यांनी आम्ही एका फोनवर गटरची तक्रारी असू देत, पाण्याची समस्या असू दे, त्यांनी एका फोनवर अधिकाऱ्यांच्या पर्यंत आम्हाला पोहोचून गाडी उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या दारापर्यंत. आणखीन काय हवंय आम्हाला? महिलांच्या समस्या ह्याच असतात. पाण्याची समस्या वेळेवर सुटणं, गटरांच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या ह्या त्यांनी वेळच्या वेळी समस्या ऐकलेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्हाला तोडगा पण दिलेला आहे. अभिदादांनी निवडून आल्यावर पहिलं काम कोणतं करावं असं वाटतं तुम्हाला? हां, पहिलं काम भाऊजींचं असेल तर पहिल्यांदा ज्या काही लेडीजसाठी पर्सनली अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यासाठी एक पोलीस स्टेशन, पोलीस चौकी पण ते ओपन करणार आहेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये. त्याचबरोबर त्यांनी रस्ते, गटर आणि पाण्याच्या ज्या काही अडचणी अजून राहिलेल्या थोड्याफार त्याही त्या पूर्ण करतील ही माझ्याकडून म्हणजे अपेक्षा आहे. नगरसेवक हा काम करणारा असावा आणि अभिजित खतकर हे पूर्णपणे काम करणारे आहेत. कुठलंही पद नसताना, कुठलंही हे नसताना त्यांनी सगळं काम केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांचं काम आहे. त्यामुळं महिलांना मेन प्रॉब्लेम जास्त असतात पुरुषांपेक्षा. रस्ता खराब झाला, कचरा उचलला नाही, पाणी पुरवलं नाही, तर हे सगळे प्रॉब्लेम महिलांसाठी असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करणारा नेता आपल्याला हवा आहे आणि अभिजित खतकर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणारे नेते आहेत. कशी आहे अभिजित खतकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? एकदम चांगली आहे, एकदम चांगली. तुम्ही एक कॉल केलात तर ते तुमच्यापर्यंत हजर होतात. तुमच्या अडीअडचणींना, तुमच्या चांगल्या गोष्टीत आणि वाईट गोष्टीत. साध्या सोप्या छोट्या शब्दात सांगायचं झालं तर सुखात लेट येतील पण दुःखात ते लगेच हजर असतात. काय होईल या निवडणुकीत? 100% गुलाल लागणार. बाकी काय कारण असेल? मोठ्या प्रमाणात त्यांना जनतेतून प्रतिसाद मिळतो, काय कारण असेल? तेवढा तो माणूस घराघरात पोहोचला. प्रत्येकाच्या घरात अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत त्याची पोहोच आहे. लहान मुलाला जरी विचारलं तर आमचा अभिदा आणि मोठ्या नाही म्हणलं तर माझा अभि हे म्हणण्याचं टायटल जे आलंय त्यांच्याकडं ते त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत ह्यामुळे आलेला आहे. दादांनी नगरसेवक झाल्यावर पहिलं काम काय करावं असं वाटतं? रस्ते करून घेतले पाहिजेत. आपल्या रिंग रोडचा रस्ता जर बघितला तर तो फारच खराब आहे आणि त्यामुळं तिथं आपल्या त्या एरियात खूप शाळा आहेत आणि शाळेला येताना जाताना पालकांना खूप प्रॉब्लेम होतात. रस्त्याचा प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह करतील असं मला वाटतं. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याचबरोबर जनतेच्या मनातील नगरसेवक कोण आहे आपण सविस्तरपणे या जनतेतून जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.